अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी करा. हो, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीला खासगी विमानानं निघाले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या विमानाचा बारामतीत लँडिंग होण्यापूर्वीच अपघात झाला. या संपूर्ण घटनेनं देशभरातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी काय शंका उपस्थित केली, अखिलेश यादव काय म्हणालेत, हेच या रिपोर्टमधून जाणून घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून 8:10 बारामतीकडे निघाले. 8:45 वाजता त्यांचं विमान बारामती विमानतळावर लँड करण्यापूर्वीच क्रॅश झालं. विमान कोसळण्यापूर्वी विमानानं काही वेळ घिरट्या घातल्या आणि त्यानंतर ते खाली कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तर विमान कोसळल्यानंतर तिथं भला मोठा स्फोट झाल्याचं एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसतंय. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पायलट, को पायलट, त्यांचे सुरक्षा अधिकारी अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय. ही बातमी कळल्यानंतर महाराष्ट्र आणि संपूर्ण देश हादरला. राजकीय वर्तुळातून भावनिक प्रतिक्रिया समोर यायला लागल्या. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र एक वेगळा मुद्दा उपस्थित केलाय. ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर मुद्दा उपस्थित करत शंका व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या या अपघाती मृत्यूची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्यात ते जाणून घेऊयात. मेसेज ऑफ अजित पवार, डेप्युटी चीफ मिनिस्टर. He died today morning in a plane crash. I'm really shocked to see the news. There is no safety and security of the people of this country. Even the political leaders, I do not know what is the fate of the opposition political parties, but he was very much with the ruling party. But before few days ago, I came to know that from social network that somebody from other party, they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. And now what happened today, I need proper investigation under the supervision of Supreme Court. Only we have the trust on Supreme Court, no other agency. All the agencies are being totally purchased. And really it's a great loss for the country. My condolences to the family. ममता बॅनर्जी म्हणतायत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सकाळी मला ही माहिती ऐकून धक्का बसला. या देशात कुणीच सुरक्षित नाहीये, राजकीय मंडळीही सुरक्षित नाहीयेत. अजित पवार हे भाजपची साथ सोडण्याच्या विचारात होते असं मी ऐकलं होतं. आणि त्यानंतर आज हे काय झालं. त्यामुळे या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाशिवाय इतर कुणीही चौकशी करता कामा नये असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी या संपूर्ण प्रकरणावर शंका उपस्थित केली आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनीही त्याच भावना व्यक्त केल्यात. अखिलेश यादव म्हणतायत, अजित पवार हे मोठे नेते होते. अनेकदा ते उपमुख्यमंत्री राहिले. ते लोकप्रिय नेते होते. आजच्या काळात एवढं तंत्रज्ञान आहे, आपण सगळे जागरूक आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी जी मागणी केली आहे ती योग्य आहे. यापूर्वीही अनेक व्हीआयपींचे मृत्यू झाले. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे असं म्हणत अखिलेश यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. एकूणच या मागणीनंतर आता अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची खरंच सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं असेल. तर दुसरीकडे या विमानाच्या ब्लॅक बॉक्स मधून काय माहिती समोर येते यावर सध्या सर्वांचं लक्ष आहे. एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.